आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे दिन 2026 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। खानापूर तालुक्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावरून पुन्हा एकदा विरोधाची ठिणगी पेटली आहे। घाणवड ग्रामपंचायतीने थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत गाव हद्दीतून जाणारे शक्तीपीठ महामार्गाचे रेखांकन रद्द करण्याची मागणी केली आहे। ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार या महामार्गामुळे गावातील सुमारे 250 एकर सुपीक आणि बागायती शेती बाधित होणार असून अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। विशेष म्हणजे देवस्थानासाठी आधीपासूनच रस्त्याची सुविधा उपलब्ध असताना नव्या महामार्गाची आवश्यकता नसल्याचा मुद्दाही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याचा दावा करत ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे। गावामध्ये यापूर्वीही बैठका घेऊन एकमुखी विरोधाचा ठराव करण्यात आला होता। दरम्यान घाणवड ग्रामपंचायतीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात शक्तीपीठ महामार्गासाठी सुपीक जमीन संपादित केल्यास शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल अशी भूमिका स्पष्ट करत रेखांकन तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे। आता प्रशासन यावर काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड, नाईक नवरे। नडगावचा विजय असून माझे शेतीचे क्षेत्र टोटली 5 एकर होते। त्यातील कारखान्यासाठी माझे 2.5 एकर क्षेत्र गेलेले आहे। त्याबद्दल आमच्या वडिलांना फक्त सर्व्हिस दिली होती ते, बाकी काही मोबदला नव्हता। तरी आता माझी जमीन 120 गुंठ शिल्लक आहे। त्यातील 95 गुंठे ही शक्ती महाबीर मार्गात जात्या। त्यानुसार माझे सगळे पशुपालन हा व्यवसाय माझा आहे, तो सगळा शेतीवर अवलंबून आहे। माझ्या घरच्यांचे सगळे शेतीवरच अवलंबून आहे। मला दुसरा काही नोकरी भेटत नाही। तरी काही 95 गुंठे शेती गेल्यानंतर मी काय करायचं आणि हा शक्तीपीठचा निर्णय शासनाने का घेतला आहे, गरिबाची का निवडणूक केली जात आहे याचे मला प्रत्युत्तर मिळावे आणि हा शासनाने महामार्ग रद्द करावा ही माझी शासनाला कळकळीची विनंती आहे। गाव घाणवड, आम्ही आज सर्व घाणवड शेतकरी जो शेतकऱ्यावरती जो शक्तीपीठ महामार्ग लागलेला आहे शासनाने तो रद्द व्हावा यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्या तिथं तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलो आहे। या तसे पाहता ह्या रोडची काही या भागासाठी गरज नाही किंवा काही ते शेतकऱ्याचा काही उपयोग नाही ह्या रोडसाठी, पण हा महाराष्ट्र शासनाने हा महामार्ग शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत हा लादलेला आहे। तरी हा लादलेला जो महामार्ग आहे हा शेतकरी शासनाने रद्द करावा असं आम्ही सर्व शेतकरी विनंती करीत आहोत। मंगलगागे भाळवणी त्या गावातून जातोय। आम्ही गेल्या 15 दिवसापासून या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधी आंदोलन सुरू केलेलं आहे। आज घाणवड येथील शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। वास्तविक घाणवडमधील शेतकऱ्यांनी आपली जमीन साखर कारखान्यासाठी नाममात्र किमतीमध्ये बक्षीसपत्र करून देऊन टाकली। त्याच पद्धतीनं सूत गिरण्यासाठी जमीन दिली, टेक्सटाईल पार्कला जमीन घाणवडची गेलेली आहे। असं विविध विकास कामाला घाणवडला जमीन दिलेली आहे। आता हा जो बारामती सांगली महामार्ग सुरू आहे या महामार्गामध्ये सुद्धा शेतकऱ्याची 30-40 फुटाच्या हिशोबानं महामार्गाच्या रुंदीकरणाला सुद्धा जमीन जाते। त्या सगळ्याच माध्यमातून आता टिंबूचं नव्यानं पाणी आले, लोक आता ह्या 4 वर्षात शेती करून चांगलं उत्पन्न घ्यायला लागलेत आणि हा शक्तीपीठ महामार्ग जो पूर्व बाजूनं जिल्ह्याच्या जात होता तिथे रद्द झालेला महामार्ग हा आमच्या खानापूर तालुक्यामधून जो घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला सर्व गावांचा विरोध आहे। याच पद्धतीचा विरोध गडेगाव तालुक्यातून सुरू आहे, पलूस तालुक्यामधून सुरू आहे, वाळवा तालुक्यातून सुरू आहे। त्या शक्तीपीठ महामार्ग ज्या सांगली जिल्ह्यातून घातलेला आहे तो रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। ते आटोकाट प्रयत्न सुरू आहे। लागेल ते आंदोलन करण्याची सर्वांची शेतकऱ्यांची तयारी आहे। शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला संमती द्यायची नाही असं एकमुखानं ठराव केलेला आहे। त्या पद्धतीने घाणवडच्या
ग्रामसभेनं ठराव केलेला आहे की शक्तीपीठ महामार्ग आमच्या गावातून नको, त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.